कोकणवासियांच्या सदैव मुखात असलेलं नाव म्हणजेच दापोली। दापोली हे एक सुंदर शहर तर आहेच, पण दापोलीपासून सुमारे 13 किलोमीटर अंतरावर असलेली साखरोळी गावातील ही सुंदर जागा आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। तिथे तुम्हाला सुंदर ऍक्टिव्हिटीज, राहण्याची उत्तम सोय, फिरण्यासाठी अनेक विविध गोष्टींनी बहरलेली ही जागा आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, मी आलेली आहे दापोलीमध्ये असलेली ही सुंदर जागा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी। तर त्या सुंदर जागेचं नाव आहे पितांबरी ॲग्रो टुरिझम आणि ह्यांच्या दोन शाखा आहेत, एक दापोलीमध्ये आणि एक आपल्या राजापूरमध्ये। तुम्ही कुठेही जाऊ शकता, सुंदर अनुभव येणार आहे आणि हा सुंदर अनुभव मी घेण्यासाठी आलेली आहे आज इथे। तर चला एक्सप्लोर करूया पितांबरी ॲग्रो टुरिझम, कसा अनुभव येतोय मला ते। चला या सुरुवात करूया। तर मंडळी, मस्तपैकी रिसेप्शनच्या फॉर्मॅलिटीज करून रूम मध्ये आलेली आहे। विला रूम घेतलेला आहे मी, खूप स्पेशियस आहे, छान नीट अँड क्लीन रूम आहे। बाथरूमला अटॅच बाथटब सुद्धा आहे, छान नीट अँड क्लीन वॉशरूम सुद्धा आहे, बेसिक एम्युनिटीज आहेत रूम मध्ये। एसी रूम आहे, एसी रूमचं आम्हाला पॅकेज पडलेलं आहे 4000 रुपये। त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतं सकाळचा ब्रेकफास्ट प्लस जीएसटी, हे सगळं इन्क्लुडेड असतं 4000 रुपयामध्ये। प्लस इकडच्या ऍक्टिव्हिटीज ज्या होतात त्या सुद्धा या 4000 मध्येच इन्क्लुडेड असतात। फक्त तुम्हाला इथे आल्यावर जो रेस्टॉरंटचा खर्च असतो आपला, म्हणजे लंच, डिनर किंवा तुम्ही मध्ये काय स्नॅक्स वगैरे मागवलात तर त्याचा खर्च फक्त आपला हा वेगळा असतो। बाकी या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आणि सकाळचा ब्रेकफास्ट वगैरे आपल्या पॅकेजमध्येच असतं। गाईड आहेत आपल्याला, ते सगळं आज आपल्याला हे पितांबरी ॲग्रो टुरिझम फिरवणार आहेत। तर आता 10 मिनिटात बैलगाडी येते, बैलगाडीची राईड असणार आहे, ऍक्टिव्हिटीजला सुरुवात झालेली आहे, खूप मजा मस्ती येणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। गुड मॉर्निंग, सकाळचे 7:30 झालेत आणि आता आपण मस्त ही प्रॉपर्टी किती एकर मध्ये पसरलेली आहे आणि या प्रॉपर्टी मध्ये आपण काय काय बघणार आहोत आणि काय काय गोष्टी आहेत हे सगळे डिटेल मध्ये माहिती घेणार आहोत। आणि आज आपल्या सोबत आहेत कौस्तुभ म्हणून सर। तर सर, आज तुम्ही फिरवणार आहात ना आम्हाला? हो, नक्की। चला तर आज सुरुवात करूया। सकाळचे मस्त असे 7:30 झालेत, पावसाचा काही निशाण नाहीये, मस्त ऊन पडलंय। आता सुरुवात करूया या विहिरीपासून। तर या विहिरीची खासियत काय आहे सर? या विहिरीची खासियत अशी आहे की आपल्याकडे दुसरी एक विहीर आहे, त्या दुसऱ्या एका विहिरीतून या विहिरीमध्ये पाण्याचं कनेक्शन घेतलेलं आहे। त्या व्यतिरिक्त आपल्याकडे जिवंत पाण्याचे झरे पण आहेत। आणि या विहिरीबद्दल सांगायचं झालं तर आपल्याकडे अख्ख्या प्रकल्पाला पाणी पुरवठा या विहिरीच्या माध्यमातून होतो। आणि अवकाळी पावसामुळे आपण पाहतोय की इतकं पाणी जे आहे ते भरपूर आपल्याकडे साठलेलं आहे। पाण्याचा मुबलक साठा आहे आपल्याकडे, 24 तास पाणी उपलब्ध असतं आणि वीजही। ॲग्रो टुरिझम म्हणजे केवळ मजा मस्ती नाही आहे, तर ॲग्रो टुरिझममध्ये शेती आणि पर्यटन दोघांचा समन्वय असतो। आपल्याकडे विहीरसुद्धा आपण आपल्या पर्यटकांना दाखवतो, कारण आत्ताची जी नवीन पिढी आहे, तरुण पिढी असेल, येणारी पुढची पिढी असेल, त्यांना विहीर कशी असते हे माहिती पडावं म्हणून आम्ही ही विहीर सुद्धा आमच्या प्रकल्पामध्ये समाविष्ट केलेली आहे। तर आता आपण आलेलो आहोत दुसऱ्या ठिकाणी, म्हणजेच गाईंचा गोठा। हे सुद्धा लहान मुलांना, जे तर मुंबई सारख्या ठिकाणी राहतात त्यांना तर अजिबातच माहिती नाही आहे, त्यांनी कधी एक्सपिरियन्स केलेला नसतो गाई म्हशींना असा हात लावण्याचा, चारा देण्याचा। तर ह्या गोष्टी सुद्धा इथे आहेत आणि आता आपण तेच बघूया। हा जो पितांबरी ॲग्रो टुरिझम मध्ये हा जो गाई म्हशींचा गोठा तुम्ही सर्वजण पाहताय, इकडे आपल्याकडे गाय, म्हैस, त्याच्यानंतर मग वासरू, रेडकू आणि बैल आहेत, दोन सर्जा आणि राजा म्हणून। आपल्याकडे जे दोन बैल आहेत, सर्जा आणि राजा, ते शेतीच्या कामासाठी वापरले जातात की गाई म्हैस यांचं जे दूध असतं ते आपल्याकडे सकाळी चहा कॉफी असेल, खरवस बनवणं यासाठी वापरलं जातं। जे गाई म्हशींपासून जे शेण असतं त्याचा उपयोग हा आपल्याकडे सारवणे, जमीन सारवणे, त्या व्यतिरिक्त खत निर्मिती करता सुद्धा केला जातो। आपण प्रामुख्याने ही कॉटेजेस जी इकडे पाहतो, 4 कॉटेजेस बांधलेली आहेत। याच वर्षी ती ऑपरेशन्स मध्ये आलेली आहेत आणि त्याची खासियत सांगायची झाली तर टार्गेट ऑफ कस्टमर जो आहे आपला,
हा हनीमून कपल आहे, खास त्यांच्यासाठी ही कॉटेजेस बांधलेली आहे. मंडळी आता अराउंड 9 वाजलेले आहे सकाळचे. मस्त फेरफटका मारलाय आणि एक छोटासा ब्रेक घेतलाय. आता आपण जाऊया नाश्ता करायला. आणि नाश्ता हा आपला सकाळचा नाश्ता हा आपल्या पॅकेजमध्ये इन्क्लुडेडच असतो. आणि मागे बघू शकता हे रुचियाना रेस्टॉरंट आहे. इथेच आपल्याला ब्रेकफास्ट असतो आणि जेवणा खावण्याची सोय पण इथेच असते. चला या. तर मंडळी ब्रेकफास्टसाठी आली आहे आणि ब्रेकफास्टमध्ये आज आहे उपमा उपीट आहे. इथे छान कुरकुरीत असे आपले थालीपीठ आहे आणि फ्रूटमध्ये छान वॉटरमेलन आहे, कलिंगड आहे. असं गरमागरम आहे. मला भूक लागलेली म्हणून मी एक बाईट टेस्ट सुद्धा केलाय उपम्याचा. अप्रतिम आहे. जेवण पण इकडचं खूप सुंदर असतं, चविष्ट असतं, मस्त असं गरमागरम मिळतं, फ्रेश मेड असतं, त्यामुळे चवीला अगदी उत्तम लागतं, मस्तच. तर आता मी ब्रेकफास्ट संपवते, मग आपण भेटूया. आपल्याला आता नेक्स्ट जायचं आहे फॅक्टरी व्हिजिटला, जिकडे फॅक्टरीमध्ये जे प्रोडक्ट्स बनतात रुचियानाचे ते आपल्याला बघायचे आहेत. तर स्टे ट्यून, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आता आपल्याला सर्जा आणि राजा रिसॉर्टचा सुंदर राऊंड मारून आणणार आहेत. म्हणजेच आता आहे ॲक्टिव्हिटीजमध्ये बैलगाडीची सफर. तर चला. आपल्याकडे सिंड्रेला कार आहे. ही आपल्याकडे इलेक्ट्रिकल कार आहे आणि ही ह्या कारने आम्ही आमचे जे पर्यटक असतात आमच्याकडे जे राहायला आलेले असतात त्यांना एक 360 डिग्रीमध्ये आम्ही या कारने फिरवतो. आमच्या रिसॉर्टची एक गोल फेरी असते आणि ग्रेटर एक्सटेंडने आम्ही हे जे आयुर्तेज उद्यान आहे ते उद्यानही दाखवतो. आणि खास करून हे कोणासाठी आहे, एक आपल्याकडे वन डे स्कूल पिकनिक्सही येतात, त्यांना आकर्षण. आणि दुसरं म्हणजे सिनियर सिटीजनमध्ये ज्यांना चालण्याचा इश्यू आहे, चालण्याची समस्या आहे, त्यांच्याकरता सुद्धा आहे. आपण पाहतोय आता माझ्या पाठीमागे पितांबरी देवभक्ती अगरबत्तीचा कारखाना आहे. आपल्याकडे जे रिसॉर्टवर येतात पर्यटक त्यांना आम्ही रिसॉर्टवरच्या ॲक्टिव्हिटीज सोबत करमणुकीच्या हा पितांबरीचा देवभक्ती अगरबत्ती कारखाना सुद्धा दाखवतो. इकडे पूजा साहित्य बनवलं जातं, त्याच्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या उदबत्त्या आहेत. मसाला फ्लेवर असेल, इकॉनॉमी पॅक असेल आहे, त्याच्यानंतर डेडिकेटेड उदबत्त्या असेल आहे, मोगरा फ्लेवर, चंपा फ्लेवर. त्याच्यानंतर मग आपल्याकडे आणखीन धूपस्टिक असतात, चंदन धूपस्टिक, लोबान धूपस्टिक, भीमसेनी कापराचं पॅकिंग होतं आपल्याकडे. दीपशक्ती दिव्याचं तेल, जे त्याची खासियत आहे की आपल्याकडे ते तेल जर तुम्ही समईमध्ये किंवा दिव्यात टाकलं तर काजळीत पकडत नाही. आपल्याकडे त्या व्यतिरिक्त तर या कारखान्याची खासियत आहे की या कारखान्यामुळे इकडचे जे स्थानिक गावकरी आहेत त्यांना रोजगार मिळाला. आताच मी फॅक्टरी पूर्ण फिरून आली. खूप मस्त मोठी फॅक्टरी आहे आणि इकडे तुम्हाला संपूर्ण इन डिटेल माहिती दिली जाते की कुठलं प्रोडक्ट आहे, कशासाठी आहे आणि त्याचे बेनिफिट्स, कसं बनवलं जातं, मेकिंग, त्याचे सगळं तुम्हाला बघायला मिळतं. खूपच अप्रतिम आहे. तिथे फक्त शूटिंग किंवा मोबाईल आतमध्ये नेऊ शकत नाही, त्यामुळे तुम्हाला आम्ही दाखवू शकलो नाही. पण बेस्ट पार्ट आहे हा फिरण्यामध्ये एक की काहीतरी छान आपल्याला बघायला मिळतंय. आणि प्रोडक्ट्स पितांबरीचे हे तुम्हाला पण माहिती आहे खूप सुंदर असतात, छान असतात आणि ते तुम्ही स्वतः आता इथे आल्यावर बघू शकता की कशी त्याची मेकिंग होतीये. तर अप्रतिम होतं माझा एक्सपिरियन्स. तरी आता आपण पाहतोय पितांबरी आयुर्तेज उद्यान. पितांबरी आयुर्तेज उद्यानाबद्दल सांगायचं झालं तर आपल्याकडे 550च्या वर वनस्पतींच्या प्रजाती इथे आहेत. आणि काही प्रजाती ज्या औषधी वनस्पती आहेत, काही शोभेच्या आहेत. आणि याची खासियत सांगायची झाली तर आपल्याकडे आजीबाईचा बटवा हे जे पुस्तक आहे, आजीबाईचा बटवा या पुस्तकामध्ये जेवढ्या वनस्पतींचा उल्लेख केलेला आहे तेवढ्या सगळ्या वनस्पती इथे आम्ही लावलेल्या आहेत. हे गार्डन, हे उद्यान बनवण्याच्या पाठीमागचा हेतू असा आहे की आपल्याकडे जी जुन्या पिढीतल्या लोकांना यातली अनेक झाडं माहिती आहेत, पण नंतरच्या पिढीतल्यांना, तरुण पिढी असेल किंवा लहान मुलं असतील त्यांना या सर्व झाडांची माहिती व्हावी, हा त्या पाठीमागचा हेतू आहे. आपल्याकडे कॅन्सर म्हटलं की सगळ्यांना केमोथेरपी ट्रीटमेंट माहिती आहे, पण आपल्याकडे औषधी वनस्पतींमध्ये काही अशा आहेत की ज्या कॅन्सरवर सुद्धा उपयुक्त आहेत. तर त्या आपण आज इथे पाहणार आहोत.
आणि त्या काही वनस्पती अशा आहेत की ज्या आपल्याकडे शहरात सहजासहजी बघायला मिळत नाहीत. तर आपण आता आयुर्तेज उद्यान मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. आपल्याकडे अश्वगंधा वनस्पती आहे. अश्वगंधा वनस्पतीची खासियत सांगायची झाली, तुम्हाला बैद्यनाथ अश्वगंधा हे माहिती आहे. बैद्यनाथ हा ब्रँड आहे, अश्वगंधा ही वनस्पती आहे. अश्वगंधाची मूळ आणि पानं जी असतात त्याची उपयोगिता काय असते, बोन कॅन्सर, हाडांचा कर्करोग असेल किंवा थकवा असेल किंवा डिप्रेशन असेल, नैराश्य किंवा आपल्याकडे अर्धांग वायू म्हणजे पॅरालिसिस, हे रोग बरे करण्याची क्षमता असते. त्याच्यानंतर आपण पाहतोय रानवांगी, ह्याला बघा आता छोटी छोटी वांगी आलेली आहे. या अख्ख्या वनस्पतीची खासियत सांगायची झाली तर ही अख्खी वनस्पती अस्थमाला प्रिव्हेंट करते आपल्याकडे. इथे मंडळी भरपूर म्हणजे औषधी वनस्पती आहे, शोभेच्या झाडं आहेत, पण तेवढी सगळी व्हिडिओमध्ये दाखवता येत नाही. पण त्यातलीच जी खूपच गरजेची असतात किंवा खूप म्हणजे आपल्याला बेनिफिशियल असतात आणि आपल्याला सहसा बघायला भेटत नाहीत मुंबईमध्ये, अशी काही मोजकी झाडं आपण बघणार आहोत. तर या आता आपण पाहतोय हाडजोड वनस्पती. हाडजोड वनस्पती तुम्हाला मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये दिसणं, बघायला मिळणं हे खूप दुर्मिळ आहे. 99% वनस्पती तुम्हाला गाव पातळीवरच बघायला मिळेल आहे आणि शब्दशः अर्थ हाडजोड असाच आहे. याच्या उपयोगितेबद्दल सांगायचं झालं तर आपल्याकडे समजा एखाद्याला फ्रॅक्चर झालेला आहे किंवा बोन इन्फेक्शन झालेलं आहे किंवा सांधे निखळलेले असतील आणि जर तो आयुर्वेदाचार्याकडे गेला तर आयुर्वेदाचार्य त्याला सांगतील की तुम्ही हाडजोड वनस्पती ही विकत धुवून, वाळवून, सुकून, कुटून याची पावडर करा, ती गरम किंवा कोमट पाण्यातून सातत्याने प्या. त्याच्यामुळे काय होतं तर फ्रॅक्चर बरं होऊ शकतं. सांधे निखळले असतील तर ते सुद्धा पूर्ववत होतात आणि त्याच्यानंतर सांगायचं तर आपल्याकडे बोन इन्फेक्शन झालं असेल तर बोन इन्फेक्शन सुद्धा बरं होतं. शोभेचं झाड आहे. औषधी वनस्पतींव्यतिरिक्त आयुर्तेज गार्डन मध्ये जे मी मगाशी सांगितलं की शोभेची झाडं सुद्धा लावलेली आहे, त्यातलं हे आहे. याला आपल्याकडे लैला मजनू म्हणतात. कारण इथे बघा, इकडनं हा हिरवा रंग आहे आणि इकडे हा मरून कलर आहे. हा अख्खा पॅच जो आहे हा वेगवेगळ्या तुळशी लावलेल्या आहेत. आपल्याकडे लवंग तुळस आहे. लवंग तुळशीची जी पानं असतात ती आपल्याकडे कमजोरी असेल किंवा शक्तिवर्धक औषध बनवण्यामध्ये सुद्धा वापरतात आणि ती मलेरियावर सुद्धा उपयुक्त असतात. आणि याच्या पानांना लवंगाचा सुवास. असं लॉन बघताय, हे खास लग्न कार्यक्रमासाठी आहे. म्हणजे तुमचे एंगेजमेंट असू दे, बर्थडे असू दे, लग्न असू दे, इथे सगळं इव्हेंट मॅनेज केला जातो आणि इथे झालेले सुद्धा इव्हेंट आहेत. हे खूप सुंदर ठिकाण आहे तुमच्या लग्न कार्यासाठी. तर सेकंड रूम आहे तो वन रूम किचन सारखाचा लुक आहे. खूपच अशी मस्त लॅविश आहे. इथे मॅक्सिमम 5 जण लहान मुलांना धरून राहू शकतात आणि मिनिमम 3 लोक आरामात इथे राहू शकतात. आपल्याकडे 3 प्रकारचे अकोमोडेशन आहेत. एक आपल्याकडे कॉटेज आहे, दुसरं गेस्ट हाऊस आहे आणि तिसरं हे डॉर्मिटरी आहे. डॉर्मिटरीमध्ये आपण बघतोय 14 जणांची व्यवस्था होऊ शकते. साधारण आपल्याकडे समजा जे एक स्त्रियांचा ग्रुप आला किंवा खास करून पुरुषांचा ग्रुप आला किंवा शाळेच्या सहली असतील, कॉलेजच्या सहली असतील, त्यांची इथे आम्ही व्यवस्था करतो. तसंच पितांबरीच्या बाबतीत पितांबरी नर्सरी उद्योगातही आहे. आपल्याकडे हे पॉली हाऊस आहे जे आपण बघतोय आणि हे पॉली हाऊस मध्ये ही वेगवेगळी रोपं जी आहेत ती विकायला ठेवलेली आहे. आपल्याकडे टार्गेट ऑफ कस्टमर कोण असतो, जे पर्यटक आपल्याकडे राहायला येतात त्यांच्यापैकी ज्यांना बागकाम करण्याची आवड असते, त्यापैकी ज्यांना जी रोपं इकडनं त्यांच्या गावी किंवा शहरात त्यांच्या घरात नेणं सोपं असतं ते लोक विकत नेतात. आणि दुसरं आपल्याकडे स्वतःच्या पितांबरीच्या फ्रँचायझी सुद्धा आहेत. मग त्यांच्याकडनं सुद्धा ऑर्डर येते, जशी डिमांड तसा सप्लाय, या बेसिसवर आम्ही त्यांना गुड्स कॅरियर मार्फत, टेम्पो मार्फत पाठवतो.
तर मंडळी आता आपण आलेलो आहोत बांबू पार्क मध्ये, जिथे आपल्याला हे तुम्ही बघू शकता इथे एवढ्या प्रकारचे बांबूची झाडं आहेत. आपण बेसिकली एक दोन प्रकारच आपल्याला माहिती असतात, पण इथे टोटल एवढ्या प्रकारची झाडं आपण बघणार आहोत आणि भरपूर प्रमाणात इथे तुम्हाला बांबूची झाडं बघायला भेटणार आहेत. ते वेगवेगळ्या प्रजातीची आहेत ती, आणि त्याच्यातलीच एक दोन बांबूची माहिती आपण दादांकडून जाणून घेऊया. ह्या 32 प्रकारच्या बांबूंच्या प्रजाती आहेत. त्यापैकी मी तुम्हाला तुळडाचं सांगतो. तुळडा बांबूची खासियत आहे की हा आसाममध्ये अवेलेबल असतो आणि उदबत्तीची अख्खी बाजारपेठ ही या तुळडा बांबूवर अवलंबून असते. उदबत्तीच्या काड्या ज्या असतात त्या बांबूपासून बनवल्या जातात. त्या व्यतिरिक्त पेपर, बास्केटरी, स्कॅफोल्डिंग हे सगळं या तुळडा बांबूपासून बनवलं जातं. त्याच्यानंतर ग्रीन वल्गॅरिस आहे तो क्रमांक 2चा महत्त्वाचा बांबू आहे, ज्याच्यामध्ये बांबू बिर्याणी, त्याच्यानंतर मलेरियावरचं गुणकारी औषध, रूफ टाईल्स बनवण्याकरता त्याचा वापर केला जातो. आणि खरं तर हा प्रकल्प जो आहे हा 70 एकरमधला आहे. सांगण्यासारखं भरपूर काही आहे, पण आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्यामुळे मी आवर्त घेतोय आणि आपणास विनंती आहे की आपण इथे या प्रकल्पाला अवश्य भेट द्या, म्हणजे सविस्तर तुम्हाला हा प्रकल्प मला दाखवता येईल आणि या प्रकल्पाची माहिती आपणासोबत शेअर करता येईल. तर मंडळी मस्तपैकी पूर्ण बांबू पार्क फिरली आणि आता वर येते. सगळ्या गोष्टी इथे खूप सुंदर आहेत. इकडच्या राईड्स असू दे, रेस्टॉरंट असू दे, ऍक्टिव्हिटीज असू दे आणि हा नर्सरी असू दे, बांबू पार्क असू दे, सगळ्या गोष्टी खूप सुंदर आहेत. हे सगळ्या तुम्हाला एकदा तरी तुम्ही अनुभव घेतला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा. आणि असा सुंदर निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला नक्कीच यावं लागणार आहे पितांबरी ॲग्रो टुरिझमला, दापोली येथे. आणि दापोली इथे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही राजापूरला सुद्धा जाऊ शकता. राजापूरला सुद्धा यांची ब्रँच आहे. यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स सगळं स्क्रीनवर सुद्धा मी दिलेलं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे. जर असा सुंदर अनुभव तुमच्या फॅमिलीसोबत घ्यायचा असेल, निवांत वेळ घालवायचा असेल, छान सुंदर सुंदर माहिती घ्यायची असतील, सुंदर सुंदर राईड्स करायच्या असतील किंवा फॅक्टरी व्हिजिट करायचं असेल, बघायचं असेल प्रोडक्ट कसे बनतात पितांबरीचे, तर तुम्ही तेही सुद्धा बघू शकणार आहात. ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी आहेत, तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. तर अशी सुंदर जागा तुमच्या लिस्टमध्ये नक्कीच असली पाहिजे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि जर अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी.